नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारले आणि त्यामुळे पुन्हा एकदा सरकारसमोर अडचण निर्माण झाली. मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची. खरं तर ही मागणी आधी पूर्ण झालेली आहे, प्रमाणपत्र दिलीही जात आहेत, पण ती ज्या गतीने दिली जात आहेत त्यावर जरांगे अजिबातच समाधानी नाहीये. खरं तर जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यापासून सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्यात त्या मराठवाड्यामध्येच आणि सर्वाधिक प्रमाणपत्र सुद्धा दिली गेलेली आहेत ती मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये. पण ही प्रमाणपत्रांची पडताळणी होताना विलंब होतोय असं जरांगेंचा आरोप आहे. हैदराबाद गॅझेट व्यतिरिक्त सातारा गॅझेट, कोल्हापूर गॅझेट लागू करून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी ही जरांगेंची मागणी होती. काही प्रमाणात ती मान्यही करण्यात आली होती, पण तिची अंमलबजावणी झाली नाही असा जरांगेंचा दावा आहे. जरांगेंनी उपोषण करूच नये अशी सरकारची इच्छा आहे, त्या दृष्टीने प्रयत्नही करतात, पण त्यात यश काही येत नाहीये. जरांगे पाटील यांचं या आधीचं मोठं आंदोलन झालं होतं ते मुंबईमध्ये. त्या आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची कटुता जवळपास गायब झाली होती. पण आता मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना सवाल करतात. आंदोलन करायचं, थोडं ताणायचं, सरकारकडनं एक नवी मागणी पदरात पाडून घ्यायची, पुढच्या मागण्यांचं आश्वासन घ्यायचं आणि मग काही महिन्यांनी पुन्हा आंदोलन करायचे, अशी काहीशी मनोज जरांगे पाटील यांची आतापर्यंतची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे. त्यामुळे आता या नव्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील सरकारला आपली कोणती मागणी पूर्ण करायला लावतात याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष असेल. या संदर्भातच आज बोलूयात. त्या अगोदर पाहूयात हा रिपोर्ट. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे येत्या 30 तारखेपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत. कोणत्याही मंडपात किंवा शेडमध्ये उपोषण न करता मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात बाच टाकून जरांगे आंदोलन करणार आहेत. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बाच टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे. माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत. या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस. त्यामुळं जे होईल ते होईल. उसनं घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळं गेला, सरकारमुळं गेला. गेल्या वर्षी सरकारनं हैदराबाद गॅझेटचा GR काढला होता, त्याची अंमलबजावणी झालेली नाही असा जरांगेंचा दावा आहे. सरकार फक्त आश्वासनं देतं, प्रत्यक्षात कृती करत नाही असा आरोप त्यांनी केलाय. उपोषणाच्या घोषणेनंतर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी अंतरवालीत जाऊन जरांगेंची चर्चा करणार असल्याचं सांगितलं. माझे सहकारी प्रसाद लाड माझ्या समोर आहेत. मी आता उद्या त्यांना जाऊन भेटणार आहे जरांगे पाटलांना आणि आम्ही आता मागच्या 2-3 दिवसात काय कार्यवाही केली त्याची कल्पना त्यांना देणार आहे. जरांगे मात्र चर्चेच्या मूडमध्ये नाहीयेत. इथं येऊन काय करणार असा थेट प्रश्न त्यांनी विचारलाय. काय करणार येऊन तुम्ही? चर्चा बोलणार? मला चर्चा नाही पाहिजे रे बाबा. 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही देणार आहेत का? गेल्या वर्षी जरांगे मुंबईमध्ये धडकले. त्यानंतर त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारला बरीच उठाठेव करावी लागली होती. आधी हैदराबाद गॅझेटचा GR काढला, मग त्यात तांत्रिक चूक आढळली, ती दुरुस्त करून सुधारित GR काढला. पण जरांगे या सगळ्यावर समाधानी नाहीयेत आणि म्हणूनच आता यावेळी सरकार काय हालचाली करतं आणि 30 मेच्या अगोदर सरकार जरांगेंना शांत करण्यात यशस्वी होतं का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ. विनोदजी नमस्कार. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे आपल्या सोबत आहेत. गंगाधरजी नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार. ओबीसी नेते मंगेश ससाणे आपल्या सोबत आहेत. मंगेशजी नमस्कार. नमस्ते. नमस्ते. आपल्या सगळ्यांचं स्वागत. काळकुटे साहेब, काय झालं आता? पुन्हा एकदा आंदोलनाचं, उपोषणाचं हत्यार मनोज जरांगे पाटील यांना उपसावं लागलेलं आहे, अस्त्र उपसावं लागलेलं आहे. मागच्या वेळेस तर मुंबईमध्ये सरकारनं बरीचशी आश्वासनं दिली होती, त्यावर अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली होती. मग आता पुन्हा आंदोलन का? ताई, एक 7-8 जे मागण्या होत्या, तुम्ही पण बातम्या दाखवल्यात, त्या हैदराबाद गॅझेट संदर्भातल्या मागण्या आहेत. सातारा गॅझेटचं 1 महिन्यात GR काढून म्हणाले होते, ते पण होत नाही. एक स्वतंत्र मंत्रालय मनोजदादांनी मागितलं होतं मराठा समाजासाठी ओबीसीच्या धर्तीवर, त्याचं पण काही निर्णय झालेला नाही. तसेच सारथीच्या
ज्या योजना आहेत काही बंद करण्यात आल्यात. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी नाहीये आणि विशेष करून कुणबीचे प्रमाणपत्र न्यायमूर्ती शिंदे समितीने दिल्यानंतर सुद्धा ते प्रमाणपत्र नोंदी असून सुद्धा मिळत नाहीत. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि जो हैदराबाद गॅजेटचा GR काढला त्या GR नुसार फक्त 308 प्रमाणपत्र मिळालेत. सरकारनं तसं जी कारवाई योग्य गतीनं करायला पाहिजे होती ती कुठेही केलेली दिसत नाही. आणि मग ह्याच्यामुळं व्हॅलिडिटी पण थांबल्यात. आता परत जून मध्ये शालेय अभ्यासक्रम सुरू होत आहेत, शाळा सुरू होत आहेत, कॉलेज सुरू होत आहेत. मग असे अनेक प्रश्न आहेत. आणि वारंवार सरकारला 8 महिने झाल्यानंतर मुंबईहून आल्यानंतर सरकारशी मनोजदादा वेळोवेळी संपर्क साधतायत, तरी या सांगितलेल्या मागण्यावरती काही निर्णय होत नाही. म्हणून दादांनी आता उद्या परवा दिवशी 30 तारखेपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय. ताई पण आले होते ना आमदार साहेब तुम्हाला भेटायला, प्रसाद लाड मला वाटते भेटून गेले होते, मग काही सरकारकडनं काही आश्वासन दिलं गेलं नाही? नाही, ते मागण्या समजून घेतल्यात आणि ते आता उद्या येणार आहेत अशी माहिती आहे. त्याच्यामुळे आता उद्या बघूया सरकार उद्या काय निर्णय घेतय त्याच्यावर सगळं ठरेल. रस्ता मग 30 तारखेला उपोषण तर होणार आहे असं मनोजदादांनी आज जाहीर केलेलं आहे. बरं, विनोद वाघजी काय झालं? सरकारनं आश्वासनं तर बरीच दिली होती. मुंबईमधलं उपोषण संपवताना, मुंबईमधलं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांना मागे घ्यायला सांगत असताना काय झालं त्या सगळ्या मागण्यांचं आणि त्यांच्यावर सरकारनं दिलेल्या आश्वासनांचं? का पुन्हा मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करावं लागतंय? सरकारनं त्यावेळेस जे जे काही आश्वासनं दिली होती ते सरकार पूर्णपणे पाळत आहे. आणि ते आश्वासनं बघूनच, म्हणजे जे त्यांनी मागण्या केल्या होत्या त्या मागणीवर सरकारनं जी आश्वासनं दिली ते आश्वासनं बघूनच त्यांनी उपोषणातून माघार घेतली होती. जे काही करता येईल ते सरकार त्या ठिकाणी सरकार म्हणून करत आहे. आणि सरकार आपली दिलेला शब्द, आपली दिलेली जबाबदारी त्या ठिकाणी पूर्णपणे पार पाडतायत. परंतु मला कळत नाही की वारंवार फक्त उपोषण करायचं आणि सरकारला जबाबदार धरायचं, किंवा या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतायत, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समान न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करतात, मराठा समाजाला सुद्धा न्याय देण्याच्या भूमिकेतून या ठिकाणी काम करतात, तरी सुद्धा मुद्दाम होऊन या ठिकाणी सन्माननीय फडणवीस साहेबाला टार्गेट करणं, सरकारला टार्गेट करणं आणि उठसूट जरासा 1-1.5 महिना झाला की मी आंदोलन करणार, मी उपोषण करणार. उपोषण करणं प्रत्येकाला लोकशाहीमध्ये संविधानानं तो प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. परंतु जर आपली मागणी त्या ठिकाणी मान्य होत नसेल, काही अडचणी असेल तर आपण समजू शकतो. पण हेतू परस्पर फक्त सरकारला किंवा एखाद्या व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी जर आंदोलन होत असेल तर या महाराष्ट्रातली जनता बघते, मराठा समाज सुद्धा एवढा काही कुणाला टार्गेट करण्यासाठी आंदोलन करतात मनोज जरांगे पाटील असं म्हणायचंय तुम्हाला? सरळ आपल्याला कळतंय ना की उठसूट देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आरोप करायचे, सरकारवर आरोप करायचे. आता जर सरकार तुमचं एवढं सगळं लाड पुरवतात, एवढ्या मागण्या मान्य करतायत, सरकार तुम्ही म्हणसाल तशा पद्धतीनं तुमचं सगळं हे करतायत, मग तरी उठसूट सरकारच्या विरोधात बोलायचं कशासाठी? ठीक आहे, तुम्ही सरकार म्हणून सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे. आपण जे सरकार अस्तित्वात असतं त्यांच्या विरोधात मागणी मागतो, त्यांच्या विरोधात बोलतोय, आपण समजू शकतो. परंतु ज्या भाषेत बोलल्या जातं, ज्या पद्धतीनं टार्गेट केलं जातं, हे काही या राज्याची जनता दूधकुळी नाही. जनतेला कळतं की कशा पद्धतीने हे सगळं होतंय. म्हणून असं वाटतं, या मागे शंका येते की हे काहीतरी ठरवून मुद्दाम जाणीवपूर्वक आणि कुणाच्या तरी मागच्या वेळेस जेव्हा आंदोलन संपलं होतं मुंबईतलं ते, आणि त्याच्यानंतर मला वाटते बीड का जालन्यामध्ये सभा झाली होती, बीडमध्ये मला वाटते सभा झाली होती, त्या सभेमध्ये वगैरे देवेंद्र फडणवीसांचं फार कौतुक केलं होतं मनोज जरांगे पाटील यांनी. मग मी एकीकडे कौतुक करायचं आणि आता परत लगेच म्हणायचं की फडणवीस साहेबांनी आम्हाला काही दिलं नाही. म्हणजे ही दुटप्पी भूमिका का घ्यायची? म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस कौतुक केलं तर एखाद्या वेळेस तुमच्या मनात वाटलं असेल की चांगलं काम केलं, आपण कौतुक करा, पण कुणीतरी परत सांगितलं असावं अशी शंका या महाराष्ट्राच्या जनतेला येते की नाही, आता परत फडणवीस साहेबांच्या विरोधात तुम्ही सुरू व्हा, परत आंदोलन करा. म्हणजे कुणाच्या तरी सांगण्यावरून जर हे होत असेल तर हे चुकीचं आहे. म्हणून कुणाच्या सांगण्यावर ना होते आंदोलन, कुणाच्या सांगण्यावर ना होते. परंतु आता काय महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहितीये कोण सांगतंय, काय करतंय, कोण बार भरतंय, हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. वेळोवेळी कविताची सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. सांगा ना, कोड्यात कशाला बोलताय? जे महाराष्ट्राला सगळ्यांना माहितीये ते कोड्यामध्ये का सांगताय विनोदजी? ते स्पष्टपणे सांगून टाका. बोलतोय आम्ही, सगळ्यांना माहित आहे.
आणि जशी जशी परिस्थिती तसं येईल, म्हणून मी कोण वारंवार मनोज सांगतोय जरांगे पाटील की यांचं कान भरते असं ऐका ना, विनोदजींना वाटतंय? वारंवार सांगतोय की आंदोलन कोण करण्याचा मनोज अधिकार आहे, जरांगेंचं मागणी कान मांडण्याचा भरते अधिकार असं आहे. विनोदजींना सरकारच्या वाटतंय? विरोधात विनोदजी, कोण मागणी कान मागितली भरते पाहिजे. मनोज जरांगेंचं? स्पष्ट सांगा ना. मी तुम्हाला काय सांगतो की एखादा व्यक्ती जर सरकारनं दिलेलं आश्वासन पाळल्यानंतर सुद्धा सरकारच्या पद्धतीने योग्यरित्या काम करत असताना सुद्धा वारंवार जर सरकारच्या विरोधात किंवा मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना टार्गेट करण्यासाठी, म्हणजे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी काम करतायत, चांगलं काम करतायत, त्यांना टार्गेट करण्यासाठी आंदोलनाचं वारंवार जर हत्यार उपसत असेल तर याच्या मागे शंका आहे, तर कोणालाही शंका येणं साहजिक आहे. तेच तर मी तुम्हाला विचारते, काय शंका काय आहेत अहो, तुमच्या? हे तुम्हाला मी सांगतोय ना की मला नाही तुम्हालाही माहिती, माहिती मला नाही माहिती, हे तुम्ही त्यांनी- सांगा. हे आम्हाला सगळंच माहिती आहे, त्यांनीच सांगावं आता. असं मग कुठलं त्यांनी कोणी तुम्ही कबूल करत सांगताय नसतं, तुम्हाला त्यांनी शंका सांगावं. येतात तर तुम्ही सांगितलं पाहिजेत काय शंका येतात त्या. मी तुम्हाला सांगितलं ना की कोण आहे, काय, सरकारला सगळं माहिती आहे, आम्हालाही सगळं माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही सगळे नावं समोर आणू, सगळं करू. पण आज तो नाही काय नाही, विषय पण नाही. असं आहे आज विषय एवढाच आहे. विनोदजी ऐका, तुम्ही ऐका. म्हणताय ते जर खरं असेल, विनोदजी तुम्ही म्हणताय ते जर खरं आहे, तर मग सरकार पूर्वग्रह दूषित करून मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सामोरं जाते का? म्हणजे मनोज जरांगेंचे कुणीतरी कान भरतंय, मनोज जरांगेंना पुन्हा पुन्हा कुणीतरी आंदोलन करायला लावतंय, मनोज जरांगे हे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतायत. जर या सगळ्या भावना असतील तर मग पूर्वग्रह दूषित होऊन सरकार जाते का मनोज जरांगेंशी चर्चा करायला? सरकार हे कधीच या राज्यातल्या कुठल्याही नागरिकाबद्दल, कुठल्याही समाजाबद्दल, कुठल्याही धर्माबद्दल पूर्वग्रह दूषित करत नसतं. सरकार हे सगळ्यांचं म्हणून त्या मग ठिकाणी काम तसं करत असेल तर असतं. तुम्ही आणि सरकारनं सरकारनं जर स्पष्टपणे पूर्वग्रह- सांगावं ऐका की ना. हे बघा, तुम्ही मी सांगतो भाजपचे तुम्हाला. प्रवक्ते आहेत, तुम्ही म्हणजे मला तुम्ही बोलू स्पष्ट नका. सांगितलं पाहिजे की मला का बोलू नका. तुम्हाला असं वाटतं की मनोज जरांगेंचं कान मला कुणीतरी बोलू नका, भरतंय? सांगतोय ना. का तुम्हाला असं मला बोलू वाटतं नका, की सांगतोय. मनोज जरांगेंना कुणीतरी आंदोलन करायला प्रेरित करते? ते सांगा, तुम्हाला का असं वाटतंय ते. मी तुम्हाला तेच सांगतोय की मला बोलू द्या ना. जर सरकार पूर्वग्रह दूषित पद्धतीने जर वागलं असतं तर आतापर्यंत त्यांनी ज्या ज्या काही मागण्या मांडल्या, सरकारनं काय सांगितलं? तुम्ही हैदराबाद गॅजेटनुसार त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली, आरक्षण द्या, त्या कुणबी नोंदी सापडा, त्याची नोंद घ्या आणि दाखले द्या. ज्या ज्या कुणबी नोंदी त्या ठिकाणी आढळल्या त्यांना दाखले देण्याचं काम सरकारनं केलं. म्हणजे त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्यांनीच मागण्या मांडल्या, त्या काही सरकारनं त्यांना सांगितल्या नव्हत्या. नाही नाही, तो तुम्ही मुद्दा अमुक नाहीये, मागण्या मांडा आणि त्याच्यावर त्या पूर्ण चर्चा होईल, त्याच्यावर चर्चा होईल. मी तुम्हाला प्रश्न विचारला तो नाहीये. मी तुम्हाला हा प्रश्न विचारते की तर तुम्ही वारंवार हे म्हणताय माहिती आहे. की हे त्यांच्याकडनं कोणी करवून घेते, तर कोण करवून घेत आहे? आणि जर ते कोण करवून घेते माहित नसेल तर मग जाहीरपणे सरकार जर असं सांगत असेल, सरकार पक्षाचं प्रतिनिधित्व करताना तुम्ही सांगत असाल, तर मग त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला काहीतरी माहित आहे जे तुम्हाला सांगायचं नाहीये. कोण सांगणार? कोण? मला सांगा ना. जर सरकार चांगलं काम करत असलं, हे साधा सोपं आहे कविताजी. तुम्ही एवढ्या दिवसात मीडियात काम करता, मी राजकारणात काम करतो. विरोधी पक्षाचं ते कामच असतं एखाद्याला उचलून देणं, सरकारच्या विरोधात भडकवणं. म्हणजे आता म्हणजे विरोधी मनोज पक्षाला जरांगे, कोणी बरं काय ठीक काय आहे, म्हणजे तुम्हाला असं आहे माहिती की तुम्ही उत्तर हे देताय की विरोधी पक्ष हे भडकवतायत मनोज जरांगे पाटील यांना आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतात. आपण गंगाधर काकुटेंना याच्याबद्दल विचारूयात ना. त्या अगोदर मंगेश ससाणेंकडे जाऊयात. मंगेशजी, काय तुमची मनोज जरांगेंच्या या नव्या आंदोलनाबद्दलची भूमिका आहे? नाही, नवी आहे, नौटंकी आहे. हे जे आंतरव्यालीचे जे ज्ञानबा आहेत ते मला असं वाटतं की त्यांना राज्याचा अधिवक्ता करावा, कारण की त्यांना कायदा बिदा काय कळत नाही. आता सध्या धोंड्याचा महिना चालू आहे महाराष्ट्रामध्ये. एक प्रथा प्रचलित आहे की जावाई रुसून बसतो आणि मग जावाई रुसला की मग त्याला जेवायला बोलवायचं, त्याला तोळा घ्यायचा. तसा हा महाराष्ट्र सरकारचा आपण बघतोय 3 वर्षापासून जावाई झालेला आहे मनोज जरांगे. तो जे म्हणल तो म्हणला गॅजेट लागू करा, मग गॅजेट लागू करायचं. गॅजेट कसं लागू करतात तो कधी सांगत नसतो. मध्ये मनोज जरांगे काय बोलले की मंडल आयोगाने काय कामच केलं नाही, मंडल आयोगाने यादीच केली नाही, कोणीतरी केली, मी चॅलेंज करणार. मंडल आयोग चॅलेंज केला त्या इंदिरा साहनीने. आता काय नवीन धमकी? तर आता जी कागदपत्र, ज्या नोंदी सापडल्या त्यांच्या पडताळण्या लवकर देऊन टाका. आता जातीचे प्रमाणपत्र देण्याचा कायदा 2000 आणि त्याच्या अंतर्गत नियमावली जी आहे 2012ची, तर याच्यामध्ये जे पडताळणी, त्या पडताळणीमध्ये जी कागदपत्र, जी वंशावळ, जे पुरावे द्यायचे ते द्यावेच लागतात. आता याचं झालंय असं की बाबा चला आता दुकान बंद झालं, इलेक्शन आलेले आहेत, आपल्याकडे कोणी बघत नाही, मग काहीतरी टॉर्चर करायचं. आणि सरकारचं पण काय, आणि आता जे भाजपचे आमदार सांगत होते त्यांनी स्पष्ट नाव घ्यावं विरोधी पक्षांवर. उदय सामंत भेटून गेले, ज्या दिवशी उदय सामंत त्या जरांगेला भेटून गेले त्यानंतर हे सगळं नाटक चालू झालंय. म्हणजे आतल्या आत ज्या कुरघोड्या चालू आहेत मुख्यमंत्री पदासाठी, त्याच्यासाठी हे सगळं असं हा खेळ चालू आहे. पण ह्याच्यातनं बळी जातोय तो ओबीसींचा.
या जरांगेच्या माध्यमातनं याच्या दबावाला बळी पडून ते कुणबी सर्टिफिकेट देण्याचे कॅम्प हे जिल्ह्यात तालुक्यात लागले. आता आमच्या सुनावण्या चालू आहेत. तुम्हाला मी असे 100 नाही 200 सर्टिफिकेट दाखवल. त्याच दिवशी ऍप्लिकेशन केलेले कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी, त्याच दिवशी सर्कलची टिप्पणी आली, त्याच दिवशी SDO ची टिप्पणी आली, सगळं व्हेरीफाय करून एका दिवसात 5 तासामध्ये कुणबी जातीचं सर्टिफिकेट दिले. आणि अनऑफिशियली हे सगळे जात पडताळणीचे अधिकारी आम्हाला सांगतात या जरांगेच्या या दबावामुळे सरकारने रेड कार्पेट ज्याला पाहिजे त्याला कुणबी दाखला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कोल्हापूर असेल, तुमच्या आता साताराची जिल्हा परिषद असेल, ओबीसी जागा कोण आलंय अध्यक्ष म्हणून? अध्यक्ष सगळीकडे आता जवळजवळ 70 ते 80% राजकीय आरक्षण ह्या जरांगेच्या हट्टामुळं या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने जे कुणबी दाखले आणि त्यांना उमेदवाऱ्या वाटल्या, ओबीसी आरक्षण 90% लोकशाहीत असं होत नसतं. असंच होतं लोकशाहीत का नाही होत? लोकशाहीत गुन्हा दाखल करा जरांगे, स्वतःचा आत्मदानाचा खोटे नाटे आरोप करून जमत नसतं कुणावर. प्रयत्न केला म्हणून लोकशाहीत लोक आंदोलनाला किंवा लोकशाहीत सगळ्या गोष्टीला लोकशाही मार्गाने जावं लागतं. कुणी खोटे प्रमाणपत्र देत नाही, कुणी व्हॅलिडिटीचे खोटे देत नाही. दुसऱ्याचं वरबडा तुम्हीच खाल्लं मराठा समाजाच्या वाट्यात तुम्हीच आतापर्यंत घेतलंय. व्हॅलिडिटी घ्या, सरकारवर दबाव व्हॅलिडिटी व्हायला लागल्यात का? उगाच एवढ्या भाजप सारख्या मागणी कशाला करता? लवकर देऊन टाका. पक्षाने उमेदवाऱ्या दिल्यात का? खोटे नाटा असं दिलं नसतं. सरकार यंत्रणा, अधिकारी यंत्रणा काम करत असते. का माघार घेतली? दुसऱ्याच्या याच्यावर चालायचं, दुसऱ्याच कोण येऊन भेटून गेला की आंदोलन चालू करायचं. तुमच्या समाजाचं बघा ना, मध्ये मध्ये कशाला आमचं सरकारचं भांडण आहे, कशाला मध्ये करतो. गंगाधरजी, त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ देत. मी येते तुमच्याकडे उत्तरासाठी. मंगेश ससाणेजी, लवकर मुद्दा पूर्ण करा म्हणजे मला त्यांच्याकडनं उत्तर घेता येईल. ठीक आहे, दोघं जण वाद घालून काही होणार नाही. मंगेशजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा. गंगाधरजी, येते तुमच्याकडे. येस मी तेच म्हणतोय, हे आंदोलन फक्त जवळचे पाहुणे सगळे समर्थक यांना गब्बर बनवायचं, करोडपती बनवायचं हा यांचा सगळ्यात मोठा मोटो आहे. कारण की आता परवा दिवशी त्या एका बारसकर महाराजांनी दाखवलं, जरा मुंबईचं आंदोलन झाल्यानंतर यांचे जे आजूबाजूचे आहेत त्यांनी 27 एकर जागा शेत खरेदी केलं. त्यांच्या मेहनतीवर घेतली. कुठली मेहनत केली? बॅलन्स शीट ठीक आहे मंगेशजी, याच्यावर वेगळी चर्चा करूयात. गंगाधरजी, 1 मिनिट. मंगेशजी, आता गंगाधरजी, मुळात प्रश्न असा आहे, मला माहित नाही तुमचं कनेक्शन थोड्या वेळासाठी डिस्टर्ब झालं होतं, ते रिस्टोअर झाल्यापर्यंत तुम्ही काय काय ऐकलं माहित नाही. पण विनोद वाघ भाजपचे प्रवक्ते असं म्हणतात की मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा जे आंदोलन करतायत ते विरोधकांची चाल आहे. विरोधक मनोज जरांगे पाटील यांच्या मनामध्ये भरवतात आणि मग मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतात. दुसरीकडे ओबीसी नेत्यांचा हा आरोप आहे की सरकारमध्ये जी काही राजकीय सुंदोपसुंदी चाललेली आहे, कंसात प्रश्नचिन्ह, त्याचा परिणाम म्हणून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतायत. शिवसेनेचे नेते भेटून गेल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा निर्णय घोषित करणं हे राज्यामधल्या राजकारणाचा भाग आहे. एकंदरीत दोन्हीकडनं तुमच्यावर राजकीय हेतून प्रेरित आंदोलन केल्याचा आरोप होतोय. नाही ताई, हे राजकीय वगैरे काही नाही, फक्त समाजाचं आंदोलन आहे. 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणाऱ्या मराठा समाजाचं आंदोलन आहे. यात कुठल्या पुढाऱ्याचा हात नाही किंवा कुठल्या पुढाऱ्याचा वरद हस्त आम्हाला नाही. आमची लढाई आम्ही लढतोय मनोज दादा सारख्या प्रामाणिक माणसामुळं. 3 वर्ष झालं, 2.5 ते 3.25 वर्ष झालं हे आंदोलन सुरू आहे. उगाच कुणाच्या तरी जीवावा असतं ना तर ह्यांच्यासारख्या 100 आणि 200च्या लोकांच्या सभा झाल्या असत्या. आणि हे सगळं घडायला मंगेश ससाणे सारखे लोक कारणीभूत आहेत. आमच्या मागे ना एकनाथ शिंदे, ना देवेंद्र फडणवीस, मनोज दादाच्या मागे 6 कोटी मराठा समाज आहे. आणि हे 6 कोटी मराठा समाजाचं आंदोलन आहे. अजिबात कुठल्या व्यक्तीचा गंगाधरजी, सरकारचं हे म्हणणं आहे, गंगाधरजी सरकारचं हे म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील जाणून बुजून मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यासाठी आंदोलन करतायत. अजिबात नाही ताई. 8 महिने झाले मुख्यमंत्री महोदयावर विश्वास आहे. ते GR दिला तर तिथं कौतुक केलंय मुख्यमंत्री महोदयांचं आणि विखे पाटलांचं. परंतु 8 महिने झाल्यानंतर 308 प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेट नुसार निघतायत. सातारा गॅजेटचा GR 1 महिन्यात देतो म्हणाले होते, तो अजून मिळाला नाही.
सारथीच्या योजना बंद होत आहेत, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा निधी रोखलाय आणि अनेक व्हॅलिडिटी होत नाहीत, प्रमाणपत्र मिळत नाहीत, नाही पण शिंदे असं आहे समितीला की मुदतवाढ मागच्या होत नाही. वेळेस असं आहे मग हे गंगाधरजी सगळं मागच्या आता वेळेची वारंवार एक मिनिट मंगेशजी, गंगाधरजी मागच्या वेळेस जी आकडेवारी आली होती त्याच्यामध्ये असं होतं की हैदराबाद गॅझेटचं जीआर निघाल्यानंतर ऍप्लिकेशन्सच येत नव्हते, अर्जदारच नसतील तर देणार कुठून असं तिथल्याच अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. एसओपी तयार नाही अजून, गॅजेट प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी जे नियम असतात एसओपीच दिलेली नाही. कसं करणार? सरकारनं शिबिरं घ्यायला पाहिजे होते. ग्राम स्तरावरची समिती, तालुका स्तरावरची समिती कार्यान्वित नाही, त्याच्या कुठल्या गाईड नाहीत. अधिकाऱ्याकडे गेलं की सांगतात गॅजेटनुसार आम्हाला द्यायच्या सूचना नाहीत, वरून सूचना नाहीत म्हणतात. मग हे कुणाचं नाव घ्यावं आम्ही? जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुणबींनी नेल्या आणि अजून काहीच नाही झालं अरे म्हणताय तुम्ही. तुझं तेच दुःख नाही ससाने, पण तू ह्या हे गोष्टीला का खूप कुठे? जबाबदार आहे. अरे अरे, तुम्हाला एक जे मिनिट, वेगळं तुम्ही आहे, या दोघंही गोष्टीचा आपापल्या अर्थ काय? समाजाचं प्रतिनिधित्व करता, एकमेकांशी किमान आदराने बोला. 16% आणि 13% आरक्षण घालवलं नसतं तर आज मराठ्याला आमचं ओबीसीतलं आरक्षण मागायची वेळ आली नसती. ससाने सारख्या माणसामुळे EWS चं कुठे? त्यात आमचं 16% EWS चं आरक्षण कुठे? घालवलंय, EWS चं का नाही घेत? बाकी लोकांच्या EWS चं का घेत नाही? सुपाऱ्या का कुठे? घेऊन तू जे का कुठे? आरक्षण घालवलं ना EWS चं का नाही त्याच्यामुळे हे घेत? सगळं ठीक आहे. ओबीसी समाजाला बाहेर ठीक आहे, काढायला ससाणेजी आणि काळकुटेजी, एक मिनिट ससाणेजी आणि काळकुटेजी, आणि 12% एक मिनिट ससाणेजी आणि काळकुटेजी, आपण येऊयात तुमच्या दोघांच्याही मुद्द्याकडे. विनोदजी आता सांगा, आता ज्या मागण्या म्हटलेल्या आहेत गंगाधर काळकुटेंनी, नुसतं सरकारने आश्वासन दिलं पण त्याची अंमलबजावणी होत नाही. अंमलबजावणी होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची पूर्तता होईल असं सांगितलं होतं ते केलं नाही, म्हणून सरकारवर आमचा राग आहे, हाच सरकारवर आक्षेप आहे. करता काय नाही दुसरे आरोप करताना. येड्या नेत्याचे आंधळे फॉलोअर होऊ नका. अरे तू येडा. त्यामुळे विनोदजी तुम्ही बोला, तुमचं उत्तर द्या. तू तुझ्या समाजाचं त्याला बघ ना. काय- त्याला आहे का? तू तुझ्या अभ्यास आहे का? समाजाचं बघ. विनोदजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? कोर्टातून मराठा समाजाचा आज रविताजी, हा बोला बोला, तुम्ही बोला. नाही, मला एक सांगा, काळकुटे यांना एक प्रश्न विचारा की मधल्या काळात त्यांनीच आणि मनोज जरांगे यांनी सांगितलं होतं की इतके कोटी कुणबी दाखले मिळाले, सर्टिफिकेट मिळाले, एवढ्या नोंदी सापडल्या, एवढे दाखले मिळाले, मग ते खोटं होतं का? आज ते म्हणतात की फक्त 5 आणि 10 दाखले मिळाले, थोडे दाखले मिळाले, मग आता त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं ते खोटं होतं का? मला एक कळत नाही की आता मी कळत नाही तो काय बोललेला आधीच्या उपोषणाला. एक मिनिट, त्यांना तर पूर्ण करू देत ना, असं नाही होणार ना. गंगाधरजी आणि मंगेशजी, त्यांना पूर्ण करू देत प्लीज. विनोदजी बोला. मी तेच सांगतो की त्यांनी याच्या पूर्वीचे त्यांचे स्टेटमेंट काढा, याच्या ठीक आहे. पूर्वीचे त्यांचे वक्तव्य काढा. त्यांनी स्वतः मान्य केलं की सरकार आम्हाला मदत करते, सरकार योग्यरित्या काम करते, उपसमिती चांगल्या पद्धतीनं काम करतात, विखे पाटील चांगल्या पद्धतीनं काम करतात, त्याचे अध्यक्ष. म्हणजे सगळं झाल्यानंतर अचानकच असं मदत का त्यांना एकदम झटका येतो, का परत आंदोलनाची वेळ येते? मला ह्या विषयावर जी मी तुम्हाला पूर्वीचे म्हटलं शंका येते, ह्याच विषयाचं क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलं पाहिजे ना. आमचं तेच म्हणणं आहे. काळकुटे त्यांच्या सोबत राहतात 24 तास, त्यांना या सगळ्या गोष्टी माहित असेल. त्यांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्यावेळेस महाराष्ट्राच्या जनतेसमोर, मीडिया समोर लाईव्ह येऊन सांगता की आमच्या मागण्या मंजूर झाल्या, आमच्या मागण्या आम्हाला मान्य झाल्या, जे जे काय आम्ही सरकारकडे मागण्या केल्या सरकारने ते पूर्ण केल्या, आणि मग त्यानंतर परत तुम्ही सरकारवर घसरता, सरकारवर अपशब्द बोलता, मुख्यमंत्र्याबद्दल अपशब्द बोलता, म्हणजे नेमकं ते अचानक अंगात वारं शिरतं कुठून? ठीक आहे, बोला गंगाधरजी, आता या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि हा प्रश्न खूप स्पेसिफिक आहे, कारण याच्या अगोदरची आकडेवारी समोर आली जी आता काही वेळापूर्वी आपण स्क्रीनवर सुद्धा बघितली. एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 2 लाख प्रमाणपत्र दिली गेलेली आहेत, बाकीच्या मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रमाणपत्र दिली गेलेली आहेत, मग तरीही हा आक्षेप का? 8 महिने झालं ज्या वेळेस हा जीआर दिला ना, जीआर नुसार फक्त 308 प्रमाणपत्र मिळेल. शिंदे पण त्याच्या समितीनुसार अगोदर मिळाले. शिंदे समितीने घेतलेले जे निर्णय होते त्याच्यानुसार तर प्रमाणपत्र दिली गेली होती ना, आणि आता अर्जच नाही येत. मला एक सांगा गंगाधरजी, मला एक सांगा ना, गंगाधरजी मला एक सांगा, प्रलंबित अर्ज किती आहेत आता शिंदे समितीनुसार खूप सारे अर्ज प्रत्येक एसडीएम कार्यालयाला प्रलंबित आहेत, आणि जात पडताळणी समितीकडे व्हॅलिडिटीसाठी सुद्धा खूप अर्ज प्रलंबित आहेत. एक मिनिट गंगाधरजी, आपण शांतपणे चर्चा करूयात. मला सांगा की हैदराबाद गॅझेटचा हैदराबाद गॅझेटचा निर्णय झाल्यानंतर, ती मान्यता मुंबईतल्या आंदोलनानंतर मिळाल्यानंतर किती ऍप्लिकेशन्स आली आणि किती ऍप्लिकेशन प्रलंबित आहेत तेवढं सांगा. गॅझेट नुसार 308 प्रमाणपत्र दिलेत. अर्ज करायला लोक गेले की अर्ज सुद्धा घेत नाहीत, मग अर्ज कसे देणार ताई? एसओपी नाही त्याची. त्याच्यामुळं हा मुद्दा, मेन मुद्दा तोच आहे. अर्जच घेत नाहीत. अर्ज करायला लोक जातात, परंतु तिथून वापस लावले जात आहेत.
त्याच्यामुळे अहो, 8 आपणच महिने झाले आंदोलन सरकारला वेळ बावीस दिला ताई. दिवसानंतर हे एक कुणाच्या पत्रकार म्हणण्यावर परिषदेत असताना सांगितलं दुसऱ्या महिन्यात मीडियाला. आंदोलन केलं असतं. त्याच्यानंतर पुन्हा समोर 45 समोर दिवसानंतर आहे. वेळ झाली. मुख्यमंत्री त्याच्यानंतर अर्ज आपण नाही हा बोला आता झाली. विनोदजी बोला. आपण स्पेसिफिकली विचारलेलं त्याचं उत्तर त्यांनी दिले. त्यांचं म्हणणं अर्जच घेतले जात नाही, मग प्रलंबित कसे राहणार? बोला आता. मी तेच सांगतोय की हे आंदोलन त्या ठिकाणी समाप्त केल्यानंतर मराठा आंदोलनाची आरक्षणाची उपसमिती नेमल्यानंतर यांनी त्याच्या बरोबर एक 15 दिवसानंतर जी प्रेस घेतली किंवा प्रेस समोर हे बोलले त्यावेळेस यांनी सांगितलं की आमच्या सगळे सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळत आहेत, नोंदी सापडतायत, हे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर बरोबर एक 22 दिवसानं परत दुसरी एक प्रेस झाली, त्याच्यात सांगितलं. आधी मध्ये तर मीडियावरती येत होते. त्याच्यानंतर एक 28 दिवसानं परत प्रेस झाली, त्याच्यात पण त्यांनी ते सांगितलं. त्याच्या सगळ्या तारखा, वेळ सगळं मी तुम्हाला देतो. मग जर त्यांनी त्यावेळेस ते खोटं बोलले का याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं ना. ते आता म्हणाले की 8 महिन्यापासून आम्हाला काही मिळालं नाही, सरकारनं काही केलं नाही. मग मधल्या काळात ज्या तारखेला ज्या वेळेस आपल्या पत्रकार परिषदा झाल्या, ज्या आपण मीडियाला बाईट दिल्या, त्यामध्ये आपण खोटं बोललात का याचं मला उत्तर द्या. ठीक आहे, चला मंगेश ससाणेजी, तुमची शेवटची कमेंट, वेळ संपली. आता मला एका गोष्टीवर लक्ष वेधायचंय. ठीक आहे, तू मी जे झालं ते सर्वात महत्वाचं म्हणजे आता एक पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये मनोज जरांगे महाशय म्हणतात की तुम्ही 60%, मग हे 20%, मग 125%, हे कसं काय? मग माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला जर वाटतंय ना की ओबीसी 60 नाही बाबा 30%, 20%, 15%, छगन भुजबळ असे म्हणतात, हे तसे म्हणतात. मग आता जनगणना जी चालू आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा कॉलम नाही. मनोज जरांगेमध्ये हिंमत आहे का? त्यांनी फक्त म्हणून दाखवावं की माझ्या उपोषणाचा पहिला मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये जात न्याय जनगणना व्हावी, याच्यामध्ये मराठा समाजाची जातीची संख्या मोजावी, ओबीसीच्या प्रत्येक जातीची नोंदवावी. बघू ना, दूध का दूध, पाणी का पाणी. हे का बरं हा मुद्दा हे करतात? का बरं मग जनगणनेचा मुद्दा लावून नाही धरत? म्हणजे मोगम सांगायचं की बाबा नाही, हे ओबीसीची एवढी नाही ना, आमचं खाल्लं ना, आमचं रान खाल्लं, काहीतरी ते ह्याच्यात बोलायचं अज्ञानागत. मी म्हणतो काय, याच्यामध्ये होऊन दे ना, मराठ्याच्या आरक्षणाला तूच कोर्टात विरोध करून घालवलं. हे अरे का कुठे वेगळं दिले मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जर आंदोलनाचं हत्यार उपसलं असेल तर सरकारला त्यावर तोडगा काढावा लागेल. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले, पण ते होत असताना याही गोष्टीचं भान राखावं लागेल की एका समाजाच्या मागण्या पूर्ण होत असताना दुसरा समाज सातत्यानं नाराज होत असेल तर दोनही समाजांमध्ये समन्वय साधण्याचं सुद्धा सरकारला आव्हान पेलावं लागेल. मनोज जरांगे पाटील यांनी या अगोदरचे आश्वासन घेतलं होतं, त्या दृष्टीनं पूर्तता आम्ही केली होती, पण आता अर्ज येत नाहीत असं एका बाजूला सरकार म्हणतंय, दुसरीकडे अर्ज आमचे घेतले जात नाहीत असं मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं सांगितलं जाते. यामधली सत्य परिस्थिती जोपर्यंत बाहेर येत नाही आणि जर समजा शिंदे समितीनं घेतलेल्या निर्णयानुसार किंवा शोधलेल्या नोंदींनुसार जर बऱ्यापैकी कुणबी मराठा हे कव्हर झालेले असतील आणि आता नवीन नोंदी सापडत नाहीत असं जर होत असेल तर मग ही आंदोलनं नेमकी कशासाठी, हाही सवाल उपस्थित होईल. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेव्हाच मिळतील जेव्हा या सगळ्या संदर्भातली करेक्ट आकडेवारी आपल्या सगळ्यांच्या समोर असेल. आणि ही आकडेवारी जर सरकारनं समोर आणली, यंत्रणांनी समोर दिली, तर कदाचित या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणखीन स्पष्टपणे द्यायला मदत होईल, जेणेकरून मराठा समाज, ओबीसी समाज यांच्या कुणाच्याही मनामध्ये शंका राहणार नाही. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.